कुठेच विकास नाही. गोरगरीब जनतेला अनेक जणांनी आत्महत्या केल्या, पण आमचा ठेवदार गोरगरीब रस्त्यावर ज्याच्या कोटी कोटी 2-2 कोटी रुपये चित्रवर तो मात्र समोर यायला तयार नाही. ही शोकांतिका आहे. कारण प्रत्येक ठेवदार जोपर्यंत रस्त्यावर येत नाही तोपर्यंत आपला पैसा मिळणार नाही. सगळे म्हणजे प्रत्येक शाखा असतील, प्रत्येक कुठेही आपण त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. आपण रस्त्यावर उतरल्याशिवाय आपला पैसा मिळणार नाही. म्हणून आम्ही सचिन भाऊच्या याच्यात आम्ही पहिल्यापासून होतो. फक्त आम्ही समोर भेटला कधी आलो नाही, परंतु अनेक खासदार आमदार असतील यांना आम्ही शोभा निवेदन दिलं नाही. एवढंच त्या ठिकाणी थांबतो. इकडे या, इकडे या. आहे प्रत्येकाला बोलायची संधी मिळेल आपल्याला. बघा प्रशासन जोपर्यंत बाहेर येऊन यावरती आज ठोस तोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत कुणीही जागा सोडणार नाही. पाठीमागचे उभे असलेले कुणी जागा सोडणार नाही. बरोबर आहे का? एकदा हात करून सांगणार का? सगळ्यांनी बसलेल्यापैकी एकदा नारा द्यायचा का? यानंतर अंबाजोगाई येथून आपण प्रत्येक तालुक्याच्या एक प्रतिनिधीला या ठिकाणी संधी देणार आहोत. अंबाजोगाई येथून उपस्थित असलेले बाळासाहेब साठे या ठिकाणी आपल्या सर्वांशी संवाद साधतील. अगदी अल्प शब्दामध्ये संवाद साधा विनंती. माझ्या वडील माता भगिनी वयोवृद्ध माणसं, मी 45 वर्षाचा असून माझे काही हाल व्हायले. या वयोवृद्ध मातांचे आणि या वडीलधाऱ्यांचे काय हाल होत असतील. मी सुद्धा मला त्रास होतोय. या बाकीच्यांचे काय हाल होत असतील. खरंच प्रश्न आपल्याला कळायला पाहिजे. दुसरं सांगायचं आपल्याला सचिन भाईचे मी आभार मानतो. आपण आता एक फॅमिली आपली ट्रेडर फॅमिलीमध्ये माता भगिनी वडील काका चुलते भैया भाऊ सगळी आपली फॅमिली समजा. आता सगळ्या जणांनी आपल्या फॅमिलीला सगळ्यांनी सपोर्ट केला तर आपण काहीतरी करू शकतो. नाहीतर हा कुठं काहीतरी तो कुठं काहीतरी ते असे याच्याकडे कोणी लक्ष न देता सचिन भाईला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आणि सगळ्यांनी सपोर्ट केल्यानंतर आपल्याला कुठेतरी काहीतरी फळ लागेल. नाही तर उगाच घेऊन काही लोक करतात समाजकंड काय 20,000 पैसे काढून देतो. पैसे काढून देणार नाही. स्वतःच्या पैशासाठी स्वतः झगडतो. कुणी कुणाचं काही काढून देणार नाही. विश्वास ठेवू नका, पैसे देऊ नका. स्वतः लढा. सगळेजण एकमेकाला सहकार्य करा. सचिन भाईला साथ द्या. सगळेजण एकजुटीने राहा. आपली फॅमिली समजा. आई बहीण काका चुलता पुतण्या सगळे एकजुटीत आहेत. आपण एवढं सगळं सहकार्य करा. सचिन भाईला सपोर्ट करा. एक सांगतो तुम्हाला, अंधारामध्ये चोरानं चोरी केली सीसीटीव्ही मिळतं. माझं संचालक मंडळ उघड्यावर पळून गेलं. त्या साहेबा तुला दिसत नाही. कुठं तुम्ही सरकारला आमचं संचालक मंडळ पळून गेलं दिसत नाही. उघड्यावर गेलं. चोरानं एका क्रिटिकल मॅटर मध्ये अंधारामध्ये चोरी करू द्या. क्रिटिकल मॅटर मध्ये सीसीटीव्ही मध्ये त्याचा पाय दिसला. तुम्ही बोललेलं दिसलं. अरे उघड्यावर गेलेले माणसं दिसले नाहीत का तुम्हाला? काय कुठं बसला? कुठं खुर्च्या तुमच्या स्वार्थासाठी आहेत का? गट्टे मिळाले का? बंड मिळाले का? काय मिळालं तुम्हाला? कशासाठी करता असं? त्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचा नाही का तुम्हाला? सीसीटीव्ही मध्ये तुम्हाला चुका दिसतंय ना? घ्या माझं नाव सांगतो बाळासाहेब साठे. कुणाला काय माझ्यावर विरोध करायचा ती करा. तुम्ही फक्त आमचं संचालक मंडळ अटक करा. संचालक मंडळ अटक करून बघा तुम्हाला प्रयोग मिळतो का नाही. सगळे एकजुटीने राहा आणि सगळे एकजुटीने राहिल्यावर एक मिळणार आहे. मला एक पाठ शिकवला, कोशिश करने वालों की हार नाही होती. कोशिश करने वालों की हार नाही होती. हे सगळेजण कोशिश करायला लागा. सचिन भाईला सपोर्ट करा आणि एकजुटीने आवाज दिला तिथे हजर राहा. काय होत नाही. लाखो गेले. 2 दिवसाचा धंदा बंद पडल. 1 दिवसाची हाजरी बंद पडल. पण सपोर्ट करा. आपल्याला सपोर्ट केल्याशिवाय कोणी देणार नाही. यांचे किस्से भरलेले, यांचे फुल झाले. त्याच्यामुळे ही तळमळ आपली फक्त. यांचे कोणाचंच काही नाही. आपल्याला सचिन भाईला सपोर्ट करायचा आहे. सपोर्टाच्या माध्यमातून आपल्याला ह्यांना वाटावर आणायचंय. एवढं लक्षात ठेवा. आणि सगळेजण मिळून सचिन भाईला सपोर्ट करून आपण आपल्या ज्या याला इथं झालं इथून पुढे बायानं वरचं परमिशन घेतलं तर तिथं परमिशन मिळालं तर तिथं जाऊ आणि सगळेजण आपण वाचा करू. मुख्यमंत्री समोर म्हणतो, मी म्हणतो अरे खुर्ची खाली कर नाही तर पैसे दे. खुर्ची खाली कर नाही तर पैसे दे. तू या लोकांचे तळमळ बघू शकत नाहीस का? काय आलं या लोकांचे?
मी 42 वर्षाचा माणूस, माझं बेहाल झालंय. त्या माता भगिनी 55, 60 वयोवृद्ध काका भाऊ बहीण सगळे काय हाल होते. अरे बघू नको, बाहेर या, बघा हाल झाला काय हाल आहे ते. खुर्च्या सोडा, इकडे या उन्हामध्ये, एसी बंद करा, बाहेर या मैदानामध्ये. आणि नाव सांगतो बाळासाहेब साठे, कुठेही सांग येतो. फक्त लोकांच्या पैशाचं सारलं करा आणि सचिन भाईला सगळे साथ द्या. आणि आपण सगळं आपण फॅमिलीचं नातं ठेवा आणि सगळेजण मंत्रालयावर वेळ आली तर जाऊ. ही गुणाबाई माझी भाची आहे. ही गुणाबाई आता बोलली ती आणि मी काही अडचण नाही. आपण सगळे सचिन भाईच्या पाठीशी राहू आणि आपल्या याला वाचा फोडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. संघटनेचा जय महाराज. धन्यवाद. या ठिकाणी सर बोलत आपण एक उल्लेख केला. येत्या काळामध्ये बरं का सचिन भैया, येत्या काळामध्ये आपल्याला मुंबईला जाण्याची तयारी करावी लागणार आहे. सगळेजण येणार का? जोपर्यंत मुंबईला आपण जाम करत नाही तोपर्यंत आपला प्रश्न मिटणार नाही. कारण हे सुस्त पडलेलं प्रशासन, हे 2 तासापासून आपण रस्त्यावरती आहोत, एवढ्या उन्हामध्ये आहोत, एक अधिकारी येऊन बाहेर आपल्याला बोलायला तयार नाही. अशा प्रकारची आपली जर भावना असेल तर आमचे पैसे कसे मिळणार आहेत? एक अर्ध्या मिनिटातला एक किस्सा सांगतो. नेरुबिया देश आहे, उत्तर अमेरिकेमध्ये नेरुबिया तिकडे खंडामधला एक देश आहे. त्या देशामध्ये त्या देशाचं चलन म्हणजे भारतीय रुपयामध्ये जर काउंट केलं तर 196 कोटी रुपयाचा घोटाळा तिथल्या पतसंस्थेने तिथल्या बँकेने केला. 196 कोटी रुपयाचा घोटाळा तिथल्या बँकेने केला. तिथल्या सरकारनं, त्या देशाच्या सरकारनं 196 कोटीसाठी त्या बँकेचे सगळे प्रॉपर्टी सील केल्या. तर त्यांचे सर्व रिलेटिव्ह त्यांना अटक करून त्यांच्या सर्व प्रॉपर्टी सील केल्या आणि लोकांचे पैसे रस्त्यावरती देऊन टाकले. एवढे कडक नियम त्या देशामध्ये असतील तर आमच्या देशामध्ये पण असायला पाहिजेत की नाही? त्यांनी आता सांगितलं तुम्ही दुकानदारी टाकून बसलाय आणि तुम्ही बँकेत नसतं ओपन केलं तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो? त्यात शासनाचा पण तेवढाच वाट आहे. रस्त्यावर तुम्ही आम्हाला काय म्हणता तुम्ही की लोकांनी पैसे टाकून आम्हाला विचारलं का? आणि एवढे ओपन रस्त्यावरती धंदे तुम्ही टाकून त्यांना परमिशन दिली, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं नाही की आपल्या चोरांना आपण ओपन करून द्यावे धंदा म्हणून? अशा प्रकारच्या सर्व गोष्टीला प्रशासन देखील तेवढंच जबाबदार आहे. प्रशासनानं देखील या ठिकाणी समोरून बोलणं गरजेचं आहे. जास्त बोलणार नाही. यानंतर विनंती करतो, गुंडा वर्गातून आलेले महादेव गव्हाणे अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या भावना व्यक्त करतील. अगदी मोठ्या शब्दामध्ये बोलायचं, तर प्रत्येकाला या ठिकाणी बोलायचं. जोपर्यंत प्रशासन समोरून बोलत नाही, प्रशासनातला उच्च पदस्थ अधिकारी आपल्याशी येऊन संवाद साधत नाही, लेखी देत नाही, तोपर्यंत आपण उठणार नाही. या ठिकाणी सर्व ठेवीदारांना माझं एक सांगणं आहे, भावांनो, या ठिकाणी 15 महिने झाले सचिन भैयाच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा काम करतो. उठू नका. शांत. आपल्याला वेगळ्या मार्गाने आंदोलन करता येणार नाही. शांत राहा सगळे. खाली बसा. सर्वांना शिवाजी शपथ खाली बसा. शिवाजी विनंती खाली बसा. कुणी उठणार नाही. रुपयाची पाहिजे तुम्हाला खाली बसेल. आता सर्व ठेवीदारांना विनंती आहे की मनाने काही निर्णय घेऊ नका. आपण या ठिकाणी ज्या सचिन भैयाच्या नेतृत्वात आपण या ठिकाणी जे आंदोलन करतोय, मोर्चा करतोय, हा आपल्याला यशस्वी करायचा आहे. कृपया मध्ये कोणी गोंधळ करू नका. मामा इकडे बघा, इकडे मामा, तुम्ही थांबू नका. तुम्ही घरी जा तुम्ही. इथे कशाला आले ते सगळे? अरे इकडे कशाला आले ते? इकडे बघा, तुम्हाला थांबायचं असलं थांबा ना, घरी जा. अरे तुम्हाला थांबायचं असलं थांबा ना, घरी जा. कुणी ऐका, कुणी रस्त्यावर जाणार नाही आणि जे रस्त्यावर जाईल तो मोर्चाला आलेला नाही. जो मोर्चाला आलेला आहे तो रस्त्यावर जाणार नाही. जो रस्त्यावर जाईल त्याला आम्ही सहकार्य करणार नाही. कारण मोर्चा हा लोकशाही पद्धतीने आपण काढलेला आहे. आपल्याला आपले पैसे मिळवायचे, न्याय घ्यायचा आहे. ते आपले रिकामे कामं नाही करायचे. आज इथं 15 महिने झाले जग मारतोय. 15 महिने 8 दिवस उपासून गेलो. इथं दवाला आले तुम्ही कमून झोपला म्हणून विचारायला. रिकामे कामं करायचे नाही तर घरी जा. मामा कायदेशीर पद्धतीनेच आपल्याला पैसे मिळणार आहेत. तुम्ही रस्त्यावर बसलात म्हणजे तुम्हाला आम्ही कोणी बंडल देणार नाही. कोणीही कायद्याचा उल्लंघन करू नका. जागा बसा, सगळ्यांनी जागा बसा.
रस्त्यावर कोणी जाऊ नका. या ठिकाणी सर्वांना माहिती आहे 15 महिने झाला हा सचिन भाईच्या नेतृत्वाखाली लढा लढत आहोत. एकाच मिनिटात मी पार्श्वभूमी सांगणार आहे. शिष्टमंडळ ज्यावेळेस सोलापूरला जात होतं त्यावेळेस मानच्या गाडीमध्ये रामभाऊ खड्यासारखे अधिकारी होते. मित्रांनो वर्षपूर्वक आहे का? सचिन भाईच्या गाडीमध्ये रामभाऊ खड्यासारखे पोलीस प्रशासनामधले अधिकारी होते. ते आज जेलमध्ये काय तर ज्ञानराजाचे 2 कोटी रुपये त्यांनी खाल्लेले. लक्षात घ्या कुठं पैसा गेलाय. दुसरी गोष्ट भावांनो, रस्त्यावरली लढाई लढत आहोत आणि कोर्टातली लढाई लढत आहोत. पण त्याच्यापेक्षा आज वेगळं सांगणार आहे मी तुम्हाला. मी संभाजीनगर वाळूज या ठिकाणी कुठे ग्रुपच्या कंपन्या आहेत, अनेकांना माहिती आहे. तिथे गेलो होतो. त्या ठिकाणाहून करोडो रुपयाच्या वस्तू विकल्या जातात. मला या भावाने सांगितलं की शासनाने ताब्यात घेतलंय. अजून एक गोष्ट सांगतो, बीड MIDC मध्ये एक आट्टा मिल आहे, जो उपसंचालक यशवंत कुलकर्णी नावाने, तो आज झोलमध्ये. मी MIDCत गेलो माझ्या सहकार्यासहित, तर त्या मिलाची झाडलोट चालू आहे मित्रांनो.